आता आपण बघूया मी सावित्रीबाई ज्योतिबा फुले या मालिकेचा एपिसोड रिव्ह्यू. आजच्या भागात आपल्याला बघायला भेटते की सगुणा, गोविंदराव आणि ज्योती हे बैलगाड्या झुंपून नायगावला जायला निघतात. तेव्हा गोविंदराव विचारत असतात की पाटील हे भलं माणूस आहे ना, नायगावात खूप नाव आहे म्हणे त्यांचं. तेव्हा सगुणा बोलते, हो आता माझी दुसरी खेप आहे ना नायगावात. तेव्हा गोविंदराव बोलतात की ज्योती आपला पसंत पडेल ना, आपलं स्थळ आवडेल ना. तेव्हा सगुणा बोलते की का नाही आवडणार, आणि आपला ज्योती एवढा गुणाचा लेकरू आहे, शांत आहे, आणि पोरगी सांगशील ना त्यांची तर झेंडूचं फूल आहे, झेंडूचं फूल एकदम टवटवीत. तेव्हा गोविंदराव बोलतात, एकदा का डोक्यावर तांदूळ पडलं ना तर मी सुटलं, याच्या डोक्यात ते अभ्यासाचं भूत तरी उतरेल. तेव्हा ज्योती ऐकतो आणि बोलतो, ज्योती बैलगाडीच्या खाली पायच चालत असतो, तो ऐकतो आणि बोलतो, हे बघ आत्या, हे दादा असे करतात, मी नाही येणार नाही तर. ज्योती रिटर्न व्हायला लागतो तेव्हा सगुणा बोलते, ए बाबा. तेव्हा ज्योती जायला लागतो तेव्हा सगुणा बोलते, ए गाडी थांबव रे बाबा. ज्योती ज्योती करत ती ज्योतीपाशी जाते आणि बोलते, अरे ज्योती ऐक की बाबा. तेव्हा ज्योती बोलतो, तुझा डाव समजलाय मला, आधी गोड बोलून लगीन लावायचं, मग नंतर शाळा बंद करायची. सगुणा बोलते, अरे नाही लेकरा. तेव्हा ज्योती बोलतो, काय नाही काय नाही, दादा म्हटले ना मी नाही येत, मी जातो पुण्याला. तेव्हा सगुणा बोलते, बाबा पुण्याला कशाला, चल की असं नको करू. तेव्हा गोविंदराव उतरतात आणि बोलतात, ए सगुणा जाऊ दे, जायला लागलं तर जाऊ दे, चल तू चल. तेव्हा सगुणा बोलते, ए दादा तू गप की जरा, मी बोलते ना त्याच्याशी, भलं बुडं कळतंय का त्याला. तेव्हा सगुणा बोलते, दादा तू गप ना, तू बस गाडीत, मी आलेच. तेव्हा सगुणा बोलते, अरे ज्योती मी शब्द दिलाय ना तुला, माझ्यावर विश्वास आहे का नाही तुला. तेव्हा ज्योती बोलतो, माझं पुस्तक फाडलं यांनी, पुड्या बांधल्या, माझ्या मित्रासनी हकलून दिलं. तेव्हा सगुणा बोलते, अरे ज्योती रडतोस काय पोरीवाणी, ए बाळा हे बघ, मी ना त्याच्या नाकावर टिचून तुला शाळेत पाठवणार आहे. तेव्हा ज्योती बोलतो, बघ नंतर पलटशील. तेव्हा सगुणा बोलते, अरे नाही शोन्या, गळ्याची शपथ. तेव्हा सगुणा बोलते, ए दादा चल. इकडे लक्ष्मी सावीकडून रवा भाजून घेत असते आणि बोलते, जरा खरपूस भाज तूप टाकलं का. तेव्हा सावी बोलते, वय ग वाज बघ किती छान येतोय. तेव्हा लक्ष्मी अक्काला बोलते की अक्का, काय वाटतं पुण्यासने पाहुणे किती येतील, काय अंदाज आहे का. तेव्हा अक्का बोलते की सगुणा जास्त घाट घालणार नाही बघ, तरी 4-5 येतील, आणि त्याच्या परी जास्त जास्त माणसं आली तर पाटलासनी काय जड होणार आहेत होय. तेव्हा लक्ष्मी सावीकडे बघते आणि बोलते, गेल्या परीचा प्रसंग आठवला तरी पाय थरथर कापायला लागतात, यावेळेला तुम्ही समज सांभाळून घ्या, समज पार पाडून घ्या. तेव्हा अक्का बोलते की लक्ष्मी तू नको काळजी करूस, यावेळेला सावीचं सगळं चांगलं होणार आहे बघा. तेव्हा लक्ष्मी बोलते, गुणाची पोर आहे माझी. आता सगुणाबाई बोलल्या ज्योतीला गोडाचा शिरा आवडतो तर लगेच चुनू करायला लागली. देवकृपेने सगळं चांगलं होऊ दे तिच्या आयुष्यात. तेव्हा भामा आत्या बोलते की लक्ष्मी सगळंच चांगलं होणार आहे, अगं नगं काळजी करत बसू. सकाळीकडे धावत येतो, आबा पाहुणं आलं. तेव्हा पाटील बोलतात, आलं का. तेव्हा पाटील बघतच असतात ज्योतीकडे, सगुणाकडे आणि ज्योतीच्या वडिलांकडे. तेव्हा गोविंदराव येतात आणि बोलतात की रामराम देवा. तेव्हा पाटीलही रामराम घालतात. तेव्हा माधू आणि पाटील ज्योतीकडे बघतच राहतात. माधवाला लगेच तेच आठवतं की ज्योतीने तिकडे मारामारी केलेली असते, ते क्षण त्याला आठवत असतात. तेव्हा भामा आत्या पण येते, ती बघून ज्योतीकडे बघून ती खूप खुश होते आणि बोलते, अबो पाहुण्यासारखं काय उभं राहिलं आहे, आत या की. तेवढ्यात पाटील बोलतात, थांबा. तेवढ्यात पाटील लक्ष्मीला आवाज देतात, पाटलीनबाई. तेव्हा लक्ष्मी भाकर कुटका घेऊन येते आणि पटकन भाकर कुटका घेऊन येताना बोलते की प्रवासात आले आहेत लांबण्या, कुठनं बसणं उठणं झालं असेल ज्योतिरावांचं, म्हणून ती भाकर कुटका ओवाळून टाकते. तेवढ्यात सावी तिकडे पाटणं येत असते. सगुणा सावीकडे बघते, सावी नुसती निहाळत असते की तिचा होणारा नवरा कोणता आहे म्हणून, पण तिला दिसतच नसतं, कोणी ना कोणी मध्ये येतच असतं. तेव्हा पाटील सगळ्यांना घरात घेऊन जातात. तेव्हा लक्ष्मी सावीला बोलते की सावी हे तांब्या घरात नेऊन ठेव. पण सावी चोरून बघण्याचा प्रयत्न करत असते, पण तिला घरात जाईपर्यंत तिला कोणी दिसतच नाही. इकडे सावी रवा भाजत असते आणि रवा भाजता तिला सगुणाचे शब्द आठवत असतात की ज्योती आहे ना हट्टी आहे बरं का, पण त्याचं खाण्यापिण्याचं हट्ट नाही बरं का, पुस्तकांसाठी हट्टी आहे तो, त्याला पुस्तकाचा वास लय आवडतं. तेव्हा सावीच्या चेहऱ्यावर स्माईल असते. तेवढ्यात लक्ष्मी बोलते, सावी हा वर्ग बाई लवकर आणि ये चल. तेवढ्याच अक्का येते आणि अक्का बोलते, अगं लक्ष्मी आपल्या सावीला साजेशा असा देखना पोरगा आहे. तेव्हा अक्का बोलते की सावी अगं आवरलं नाही का अजून तुझं, लवकर आवर, चल नी लुगडं घाल जा. तेव्हा सावी बोलते का अगं आत्या पण माझा शिरा करायचा राहिला की. तेव्हा अक्का बोलते, ज्याच्यासाठी शिरा करते ना त्याच्यासाठीच आवर, जा पटकन लुगडं घाल, जाई नेस लवकर जा. तेव्हा सावी बोलते, हो आल्याच आत्या.
तेव्हा सावी मनात बोलते, माझा होणारा नवरा कसा दिसतोय ते बघितल्याशिवाय मी लुगडंच नाही नेसणार. इकडे ज्योती आणि गोविंदराव पाटलावर बसतात. पाटील त्यांना पाणी देतात. तेव्हा गोविंदराव बोलत असतात की भेट झाल्याचं मला काही आठवत नाही. तेव्हा पाटील बोलतात झाली की भेट. तेव्हा गोविंदराव काहीतरी भंडाऱ्याच्या कार्यक्रमाचं सांगतात की हां तिथे सगळ्या समद्यांना बोलावणं होतं तेव्हा झाली वाटतं भेट, आत्ता आठवलं. तेव्हा गोविंदराव बोलतात काय भंडारा होता, चुरमुऱ्याचं पोतं फुटावं एवढी माणसं, आणि हां तुमच्या हातानं आम्हाला पान सुपारी आणि नारळ बी दिला होता. गोविंदराव बोलतात की ज्योती बी होता तिथे, तेव्हा लहान होता, माझ्या खांद्यावर बसला होता. पाटील पोराला बघून घ्या देवा, तेव्हा लहान होता, खांद्यावर बसला होता, आता लग्नाला आला. तेव्हा पाटील जरा खुन्नसमध्येच असतात. शाळा बी शिकलाय देवा. तेव्हा सगुणा बोलते मी ज्योती ज्योती करत होते ना, तर हाच माझा ज्योती, माझ्या काळजाचा तुकडा. तेव्हा सगुणा बोलते पाटील काय विचारायचं असेल तर विचारून घ्या की, विचारा. तेव्हा पाटील बोलतात नाही नाही काय विचारायचं नाही आम्हाला. तेव्हा भामा आत्या बोलते काय झालं खंडूजी. तेव्हा पाटील बोलतात कुठं काय, मी आधीच बोललो होतो, फक्त भेटायचं म्हणून नुसतं भेटायचं याचा अर्थ लग्नाला होकार आहे असं नाही. तेव्हा गोविंदराव बोलतात की लग्नाला होकार नाही का काय तुमचा. तेव्हा पाटील बोलतं हे बघ पाहुणं, तुम्ही आमच्या घरला आलायत पाहुणं म्हणून, 2 दिवस राहावा, खावा पिवा आणि मग जावा, कशाला लग्नाचा विचार काढताय. तेव्हा गोविंदराव बोलतात आम्ही तर लगीनच ठरवायला आलोय. तेव्हा पाटील बोलतात अहो सांगितलं ना तुम्हाला, लग्नाचा विषय नका काढू. तेव्हा गोविंदराव बोलतात हे बघा पाटील, जे काही बोलायचं ते उघड उघड बोला. तेव्हा पाटील बोलतात होय का, मग ऐका उघड उघड. तेव्हा पाटील बोलतात तर हे लग्न होणार नाही. तेव्हा सगळे शॉक होतात. तेव्हा गोविंदरावही चिडतात आणि उठतात आणि बोलतात सगुणा ही फजिती करायला घेऊन आलीस वय यांच्या दारात, कोणाच्या दारात घेऊन आली, कोणाच्या दारात आणून उभं केलेस असं पांडुतारा करायला. तेव्हा सगुणा बोलते पाटील काय करताय, नकार का देताय. तेव्हा पाटील बोलता माझी मर्जी. तेव्हा सगुणा बोलते मर्जी, तुमची मर्जी एकतर्फी नाही होत का. तेव्हा पाटील बोलता नाही असलं एकतर्फी ते आता काय करता, मी आधी बोललो होतो की नाही की भेटायचं फक्त भेटूया, होकार नकार चौकशी केल्यावर बोललो होतं की नाही. तेव्हा गोविंदराव बोलतात की याचा अर्थ तुम्ही चौकशी केली म्हणून नकार देतायत. तेव्हा पाटील बोलतात वय की अहो चौकशी करणारच मी, मुलीचा बाप आहे म्हणून. तेव्हा गोविंदराव चिडून बोलतात की चौकशी केली होती ना, मग निरोप पाठवायचा, असं दारात बोलून अपमान कशाला करायचा. गोविंदराव जरा कासरा ओढा की दमानं बोला, मी काय अवतान घेऊन आलो नव्हतो भेटायला या म्हणून, तुम्ही स्वतःच्या मर्जीनं आलायत बैलगाड्यात बसून सजून धजून. तेव्हा गोविंदराव बोलतात ओ पाटील अहो काय बोलतासा, उचलली जीवानी लावली टाळ्याला, हे बरं नाही. तेव्हा पाटील बोलतात बरं नाही का काय धमकत आहे का मला. तेव्हा पाटील बोलतात सगुणा अक्का बघितलं का, कडगुंच्या गोऱ्याने फुले आडनाव घेतलंय, पण स्वभावातला काटा हाय तसा हाय, तो जाईत नाही. तेव्हा अक्का बोलते अरे खंडूजी घरी आलेल्या पाहुण्यांसोबत असं बोलतात वैर. तेव्हा पाटील बोलतात अक्का काय बोललो मी, लग्नाला नकार एवढंच तर बोललो, तोंडावर सांगितलं तर एवढं कसं झोंबायला पाहिजे. तेव्हा ज्योती बोलतो हे बघा नकार द्यायचा असेल तर खुशाल द्या, पण आमच्यावर खोटा आरोप करू नका. तेव्हा गोविंदराव बोलतात अरे जाऊ दे रे ज्योती, आपल्याला ही सोयरीकच नको चल. तेव्हा ज्योती बोलतो थांबा दादा, नकाराचं कारण आपल्याला कळायलाच पाहिजे. तेव्हा गोविंदराव बोलतात की अरे नग की हे पाटील आपल्या कडगुणापर्यंत पोचले. तेव्हा पाटील बोलतात अरे मग जाणारच की, शेंड्याचा हिरवा पाला बघून मी भुरळणार नवं, मी मुळापर्यंत जाणार. तेव्हा पाटील बोलतात आता सांगू का तोंडावर तुमच्या, यो तुमचा लेख पुण्यातल्या रस्त्यात गुंडागिरी करतोय, हाणामारी करतोय दिवसा ढवळ्या. तेव्हा पाटील बोलतात माझ्या माणसानं स्वतःच्या डोळ्यानं बघितलंय आणि असल्या मवाली गुंडाला माझी लेख देऊ म्हणताय. तेव्हा गोविंदराव बोलतात नगस तुमची पोरगी, चल र सगुणा चल. तेव्हा गोविंदराव बाहेर जातात, सगुणाही त्यांच्या मागे बाहेर जाते, पण ज्योती तिथेच उभा असतो. तेव्हा पाटील बोलतात हे साजरं स्थळ आणलंय म्हणे, ज्योती तिथेच असतो. तेव्हा इकडे सगुणा बोलते अरे दादा थांब की. तेव्हा गोविंदराव बोलतात की मी नाही थांबणार सगुणा, आणि काय हे स्थळ बघायला आणलेस तू, मी माझ्या ज्योतीबद्दल वाईट बोललेलं खपून घेणार नाही. तेव्हा सगुणा बोलते अरे व्हय र, माणसं कशी आहेत त्या मला माहिती आहे ना, कोणीतरी चांद त्या गाडीला खुळी लावल्यागत झालंय, थांब मी बोलते ना त्यांच्याशी. तेव्हा गोविंदराव बोलतात नग तू चल. तेव्हा सगुणा बोलते दादा गप रा, मी बोलते, थांब जरा. तेव्हा सगुणा आतमध्ये जाते, गोविंदराव बाहेरच उभे राहतात. लक्ष्मी इकडे घरात बोलली असते काय बी असेल तरी ही बोलण्याची रीत आहे का, मला यांचं वागणं पटलं नाही वंस. तेव्हा अक्का बोलते ते मला बी पटलं नाही, आता त्याने काय पाहिलं हे त्याला देवालाच माहिती. इकडे सगुणा हे दोघांचं बोलणं ऐकत असते, ती घरात येते. तेव्हा सगुणा रडून बोलते काय बी कळालं असेल, पण असं दारात आलेल्या पाहुण्यांचा पान उतारा करतात होय, आपली मुलीची बाजू आहे, आपण पडतं घ्यायला पाहिजे, पण नाही. काय लिहिलंय माझ्या पोरीच्या नशिबात देवाला ठाव, लग्न जुळतंय जुळतंय, नुसता खेळ चाललाय माझ्या पोरीच्या लग्नाचा. तेव्हा आत्या बोलते की लक्ष्मी मी समजवते त्याला. हां तेव्हा सावी आवाज देते आई, आणि आईजवळ जाते आणि बोलते गप ग,
रडू नकोस ग, मग मला बी रडू येईल. तेव्हा लक्ष्मी तिला जवळ घेते आणि बोलते, बाळ माझी, आलेला पाहुणा येतो काय, भांडतो काय, निघून जातो काय. तेव्हा सावी बोलते, आई आबा उगा बोलायचे नाही, त्या समद्यांचे न्याय करतात, इथे बी न्याय होईल. सगुणाला खूप छान वाटत असतं सावी बोलते ते. तेव्हा सावी बोलते, आय मी आलीच. तेव्हा सावी चालली जाते. तेव्हा भामा आत्या बोलते की, लक्ष्मी अगं उगाच टिपं गाळत बसू नकोस, लढायचं असतं जरा खंबीर व्हायला शिक की. हे बघ काय करायचं त्या म्या बघते, डोळं पुसादी. तेव्हा ज्योती बाहेर येतो. तेव्हा ज्योती बोलतो, दादा. तेव्हा गोविंदराव बोलतात की, ज्योती चल, सगुणाला बी सांग, चल लवकर. तेव्हा ज्योती बोलतो, दादा ऐका की. तेव्हा गोविंदराव बोलतात, अरे कशाला चरट वळवतोय, हे बघ म्या तुला काय बी बोलेल, काय बी करेल, पण तुझ्यावर दुसऱ्या कोणाने बोट ठेवलेला मला चालणार नाही. असेल पाटील त्यांच्या घरचा, पण त्यांनी तुला वाईट साईड बोललेला मला चालणार नाही. नाही तर म्या बी दाखवेल, माझ्या अंगात सुद्धा कडकुंच्या गोऱ्याचं रगत आहे. तू सगुणाला बोलव, उशीर होतोय, बोलो सगुणाला. तेव्हा ज्योती काहीही बोलत नाही. तेव्हा गोविंदराव बोलतात की, अरे बोलव तिला. इकडे पाटील येतात आणि ते त्यांचे शांत उभे असतात. तेवढ्यात सावी येते, आबा. तेव्हा पुढे येते सावी. तेव्हा पाटील बोलतात की, काय काय ग सावी. तेव्हा सावी बोलते की, आबा तुम्ही का चिडलात त्या पाहुण्यांवर. तेव्हा पाटील बोलतात की, तुला नाही करायचं लेकरा, तू जा. तेव्हा सावी बोलते, सगुणा उतर. तेव्हा पाटील बोलतात, त्या सगुणाच्याच अंगात पाणी आहे, तिनंच गोड गोड बोलून फसवलं मला. तेव्हा सावी बोलते, फसवलं. तेव्हा पाटील बोलतात, नाही तर काय, उगाच सांगत होती माझा ज्योती असा तसा, अशी खानदानी, अशी माणसं, जो होतो तो मलाच फसवतोय, आणि ते पोरग तर सावी गुंड आहे म्हणे, हाणामारी करतं. तेव्हा सावी बोलते, पण आबा हे तुम्हाला कसं समजलं, तुम्ही तर गावातच होतात ना. तेव्हा पाटील बोलतात, पण सावी आपला मातबा गेला होता पुण्यापर्यंत, त्यानंच तर खबर काढून आणली. तेव्हा सावी बोलते, आबा तुम्हाला एक विचारू का. तेव्हा पाटील बोलतात, काय ग पोरी. तेव्हा सावी बोलते, आबा जेव्हा मी तुम्हाला चावडीवर न्याय करताना बघितले, तेव्हा तुम्ही दोघांनी बाजूनं ऐकतात आणि इथं काय एकाच ऐकताय. तेव्हा पाटील बोलतात, म्हणजे. सावी बोलते, आबा पाहुणे पुण्यावरून आलेत, त्यांचं म्हणणं ऐकून घ्या. तेव्हा पाटील बोलतात, म्हणजे. तेव्हा सावी बोलते, तुम्ही जसं चावडीवर न्याय करता ना, तसं इथं करा. जे ऐकतायत ना त्याचा पडताळा घ्या. तुम्हीच तर म्हणतात ना समोरच्यांना बोलू द्यायचं, त्यांना त्यांची बाजू मांडू द्यायची. तेव्हा सावी बोलते तसं. तेव्हा पाटलांना सावीचं बोलणं पटतं आणि पाटील एकदम शांत होतात. इथेच आजचा एपिसोड संपतो.